पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे काही महिन्यांपूर्वी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून मोठा लढा देखील उभा करण्यात आला होता आणि आता याच तनिषा भिसे यांच्या कुटुंबातील एक सदस्य पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तनिषा भिसे यांची नणंद प्रियंका भिसे आता पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 32 मधून भाजपकडून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि त्या पद्धतीची तयारी देखील आता भिसे कुटुंबियांकडून सुरू करण्यात आलेली आहे. प्रियंका भिसे आणि त्यांचं कुटुंब आता आपल्या सोबत आहे. तुम्ही ज्यावेळी तनिषा भिसे यांचं ही संपूर्ण घटना घडली होती त्यावेळी जो काही लढा उभा केला होता मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात, आता तुम्ही थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात. का अशा पद्धत निर्णय तुम्हाला असं घ्यावंसं वाटलं की आपण निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे किंवा पुणे महापालिकेत आपण गेलं पाहिजे? का नेमका हा निर्णय घेण्यामागचं काय कारण? जेव्हा समजलं की आपल्या प्रभाग क्रमांक 32 मधून अनुसूचित जाती महिला हे राखीव आरक्षण पडलेलं आहे, त्यानंतर प्रभागातील नागरिक, सुशांत भिसे मित्र परिवारांनी आग्रह केला की आपल्या प्रभागामध्ये एक सुशिक्षित आणि एक अन्यायाविरुद्ध लढा करणारा व्यक्तिमत्व पाहिजे होतं. त्याच्यासाठी सगळ्यांनी आग्रह केला आम्हाला आणि त्यासाठी आपले माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, मुरली अण्णा मोहोळ, परत चंद्रकांत दादा पाटील, अमित सर, भीमराव तापकीर, या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आता हा लढा चालू केला आहे. अच्छा, भाजपकडून तसं काही तुम्हाला सांगण्यात आलंय का? भाजपकडूनच तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात? हो, आधीपासून आम्ही संघ विचाराने चालणारे आहोत आणि खूप वर्षापासून आम्ही भाजप पक्षासोबतच कनेक्ट आहोत. त्यामुळे तसं भाजपकडून तुम्हाला काही सांगण्यात आले? हो, आम्ही भाजप पक्षाकडून तयारी चालू केली या निवडणुकीची. या निवडणुकीच्या माध्यमातून नगरसेवक होऊन तनिषा भिसे यांना न्याय मिळवून देण्याचाही प्रयत्न तुमचा असणार आहे? मी माझं शिक्षण आरोग्य सेवेत झालेलं असल्यामुळे आणि आमच्या घरामध्ये जी घटना झाली, आमच्या घरामध्ये जेव्हा ही घटना झाली ना, तेव्हा आमचं फक्त एकच गोष्ट होती की तिथे आरोग्य सेवा पोहोचली नाही, त्याच्यामुळे एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. आणि एक व्यक्ती किती महत्वाचा असतो ते झाल्यानंतर प्रत्येकाला समजलं, कारण की आता आमच्या घरात एक व्यक्ती नाहीये ना, एक व्यक्तीमुळे अख्खं घर कोलंबून जातं. किंवा एक व्यक्ती कितीचा सगळ्या घराची एक सक्षम ढाल असतो ते त्या प्रकरणामध्ये कळलं. म्हणून आमचं सगळ्यात जास्त फोकस त्याच गोष्टीवर राहणार आहे की आरोग्य सेवेमध्ये किती आम्हाला सगळ्यात जास्त काम करते. आमच्या घरामध्ये एक तनिषा भिसे झाली, कोणाच्याही घरामध्ये तनिषा भिसे होऊ नये त्याच्यासाठी हा आमचा लढा आहे. प्रत्येक व्यक्तीला म्हणजे सगळ्या गोष्टी असतात, अन्न वस्त्र पाणी निवारा, ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण त्याच्यासोबत आरोग्यही तेवढंच महत्वाचं असतं. हे आम्हाला समाजामध्ये पोहोचवायचं आहे आणि कुणाच्या घरात तनिषा भिसे होऊ नये पुन्हा, आणि महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था अजून सक्षम व्हायला हवी, यासाठी आम्ही हा लढा उभा केला आहे. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हा लढा गेल्या काही दिवस उभा केला होता तनिषा भिसेंच्या माध्यम, त्यावेळी तुम्हाला न्याय मिळाला असं वाटतंय या सगळ्या तुमच्या कुटुंबियांना? हो, मिळाला आहे आणि आम्हाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अमित सर यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आता तुम्हाला इतर पक्षांकडून देखील विचारणा होते की उमेदवारीसाठी? हो, माझ्या असं कानावरती आलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी आमच्या वरिष्ठ बघत आहेत. पण आधीपासून आम्ही संघ विचारांचे आहोत आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही भाजपशी कनेक्टेड आहोत. तर भाजप पक्षाकडून आम्ही करतोय तयारी आणि भाजप पक्षावरती पूर्णपणे विश्वास आहे की हे नक्कीच आम्हाला संधी देईल. तुम्ही तशी तयारी देखील सुरू केली आहे का आता? तयारी म्हणजे लोकांच्या भेटीगाठी वगैरे? लोकांच्या भेटीगाठी होतच आहेत, पण लोकांकडनं आम्हाला जास्त रिस्पॉन्स ह्याच भेटत आहे की आता आम्ही लोकांच्या घरोघरी जात आहे, त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न बरेचसे आम्हाला समजले. पण त्याच्या पलीकडे जाऊन लोकांची म्हणजे तिथली आरोग्य व्यवस्था पण खूप थोड्या कमी प्रमाणात आहे. तर माझं हेच मोटिव्ह राहील, माझं हेच स्वप्न राहील की आमच्या सगळ्यांना मिळून परत तनिषा भिसे होऊ नये त्याच्यासाठी आम्हाला एक असा दवाखाना चालू करायचा आहे की तिथे महिलांसाठी मोफत प्रसूतिगृह झालं पाहिजे आणि कुठलीच स्त्री
पैसे विना तिला हॉस्पिटलाइज करता म्हणजे पैसे विना तिला हॉस्पिटलमध्ये घेत नाहीयेत किंवा कुठलेही NICU वाले बच्चो आहेत की आपण NICU मध्ये जाताना आपण काय पाहतो की भली मोठी लिस्ट देतात एवढे पैसे भरायचे आहेत. तर आमचं स्वप्न हेच राहील की आम्हाला प्रत्येक महिलेसाठी आणि प्रत्येक NICUच्या बेबीसाठी सगळं मोफत करता येईल आणि प्रत्येक जेवढ्या काही शासनाच्या योजना आहेत मेडिकलच्या रिलेटेड किंवा बाकीच्या सगळ्या त्या आम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. अच्छा, म्हणजे पुन्हा ज्या पद्धतीने तनिषा भिसेंच्या बाबतीत जे घडलं तसं पुन्हा कुणाच्या बाबतीत घडू नये यासाठी तुमचे प्रयत्न असणार आहेत. हो, अगदी त्यासाठीच. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण करतोच म्हणजे बाबा रस्ते रिपेअर करणे म्हणा, जिथं पाणी पुरवठा पोहोचवणे, स्ट्रीट लाईट म्हणा किंवा ड्रेनेज सिस्टीम म्हणा. पण ह्याच्यासोबत आपल्या प्रभागातील हॉस्पिटल पण तेवढे सक्षम आहेत का बाबा, एखादी गोष्ट करू शकतात का किंवा अँब्युलन्स उपलब्ध आहे का बाबा, इमिजिएट टायमिंगला त्या आरोग्य सेवा तिथं पोहोचू शकतात का किंवा भरपूर साऱ्या आरोग्य सेवेच्या आणि भरपूर साऱ्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत का, याबद्दल सर्वात जास्त आमचा भार त्या गोष्टीवरती असणार आहे. की आमच्यासोबत जे झालं तनिषा भिसे प्रकरण झालं ते कुठल्याच व्यक्तीसोबत होऊ नये आणि प्रत्येक व्यक्तीला आम्हाला हेच सांगणं राहील की बाबा तुम्ही पण तेवढेच महत्वाचे आहात. आता डायबिटीज हायपरटेन्शन किती प्रमाणात वाढत आहे तर प्रत्येक वेळेस लोकांनी बाबा आपलं हेल्थ चेकअप करणं किती महत्वाचं आहे. लहान बाळं असतील, अंगणवाडीमध्ये बाळं असतील तर त्यांना तेवढंच पोषक आहार भेटतो आहे की नाही किंवा प्रत्येक जण आपल्या आरोग्याची तेवढी काळजी घेते की नाही, त्यासाठी आमचं हे असेल. नक्की. तर प्रियंका भिसे या निवडणुकीसाठी तयारी करतायत आणि तनिषा भिसे यांच्या त्या नणंद आहेत आणि या संपूर्ण लढा त्यांनी मधल्या काळात उभा केला होता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संपूर्ण यंत्रणेच्या विरोधात आणि आता पुन्हा एकदा ते निवडणुकीला सामोरं जातात. त्याचं मागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं की पुन्हा कुणाच्याही घरात तनिषा भिसे होऊ नयेत, त्यासाठी आरोग्य यंत्रणा या पुढच्या काळात कशी सक्षम करता येईल त्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. आणि आपलं जेव्हा तनिषा भिसे प्रकरण झालं त्यानंतर खूप सारे बदल पण झाले त्याच्यामध्ये. आम्हाला जेव्हा आम्ही प्रभागात फिरताना आम्हाला खूप लोक भेटली की तुमच्यामुळे खूप गोष्टी चांगल्या घडल्या. आम्हाला आता हॉस्पिटलमध्ये जेव्हा ऍडमिट होतो तेव्हा आम्हाला प्राथमिक डिपॉझिट अजिबात विचारत नाही. प्राथमिक केल्यानंतर आमच्यावरती ट्रीटमेंट आधी होते, नंतर डिपॉझिटच्या गोष्टी होतात आणि नंतर आम्हाला योजना ची माहिती दिली जाते. पण तुमच्यामुळे इतक्या चांगल्या गोष्टी घडल्या आहेत की बाबा आता आम्हाला विदाऊट डिपॉझिट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात आणि जेवढ्या काही योजना आहेत त्या स्वतःहून सांगतात. आणि बरेचसे हॉस्पिटल आहेत अशी की ते धर्मदायी आहे, त्यांना माहिती नव्हतं. तर आपल्या प्रकरणामुळे खूप लोकांना समजलं की बाबा हे हॉस्पिटल धर्मदायी आहे आणि प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे की बाबा धर्मदायी हॉस्पिटलमध्ये विदाऊट डिपॉझिट आपण तिथे ऍडमिट होऊ शकतो, आपण भरपूर साऱ्या योजनांचा लाभ घेऊ शकतो. तर या सगळ्या काय बदल झालेला आहे तो प्रियंका भिसे यांनी सांगितलेला आहे आणि या पुढच्या काळात नेमकं काय काम करायचं आहे त्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. भाजपकडून त्यांची ही तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. भाजपकडून अद्यापर्यंत यादी ही निश्चित झालेली नाहीये, मात्र त्यांच्याकडून या प्रभाग क्रमांक 32 मध्ये प्रियंका भिसे यांच्याकडून ही तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आणि पुन्हा एकदा कुणाच्याही घरात या प्रभागात असो की पुणे शहरामध्ये तनिषा भिसे होऊ नये यासाठी मी काम करणार असं प्रियंका भिसे यांचं म्हणणं आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून देखील तशी तयारी सुरू करण्यात आली आहे. कॅमेरामन विकी सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.